नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळी लवकरच प्लॉटवर आलो होतो. प्लॉटवर आलो असता शेतकऱ्यांनी आपण काल रात्रीपासून बघत आहोत सगळीकडे पाऊस चालू झालेला आहे. इथं प्लॉटवर आल्यानंतर सांगितले की शेतकऱ्यांनी आपण गाडीवरती किंवा चालत जाऊ शकत नाही. तर प्लॉटवर जायचं कसं? लगेच शेतकऱ्याने ट्रॅक्टरला स्टार्टर मारला आणि ट्रॅक्टरवर बसून आम्ही प्लॉटवरती जाण्यासाठी निघालो. आपण बघू शकताय की रात्रभर मूर पाऊस पडल्यामुळे चालत जाणं किंवा गाडीवरती जाणं शक्य नसल्यामुळे शेतकऱ्याने ट्रॅक्टरमधून प्लॉटला केळीच्या व्हिजिट देण्यासाठी ट्रॅक्टरला बाहेर काढलं आणि निघालो. ही शेतकऱ्याची ताकद आहे. शेतकऱ्याला कितीही नैसर्गिक संकट आली तरी शेतकरी थांबत नाही किंवा थांबणार नाही. समाधान या गोष्टीचं आहे की शेतकऱ्याला कितीही संकटे आली तरी शेतकरी थांबायचं नाव घेत नाही. त्या प्रत्येक संकटाला बाजूला सारून समोर जाण्यासाठी शेतकरी सदैव तयार आहे. फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे. जो खरंच शेतकरी आहे तो कारण कधीही सांगत नाही. तो आलेल्या संकटाला बाजूला सारून पर्याय शोधतो. आणि आता याचं जिवंत उदाहरण मला आज पाहायला मिळालं की रानामध्ये जायला रस्ता नसला, पाऊस पडला म्हणून, तरी शेतकऱ्याने ट्रॅक्टर बाहेर काढून आम्ही ट्रॅक्टरमधून कशा पद्धतीने प्लॉटवरती चाललेलो आहे आपण पाहू शकता. आणि आता प्लॉटमध्ये आपण पोहोचतच आहोत. आपण बघू शकता की कालच या रोपांची लागवड झालेली आहे. मित्रांनो, या प्लॉटसाठी आपण रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने सुरुवातीपासून ते शेवटी बॉक्सपर्यंत वापरणार आहोत. या प्लॉटसाठी आपण सुरुवातीचे ड्रिंचिंग रूट मॅजिकचे देणार आहोत आणि शेवटपर्यंत सर्व रामा ॲग्रोटेकच्या जैविक उत्पादनांचा वापर करणार आहोत. अशा पद्धतीने काल या प्लॉटची लागवड झालेली आहे. दुसऱ्याच दिवशी रूट मॅजिकचं ड्रिंचिंग करत आहोत.